धन्यवाद. दरम्यान शुभागमन होते सन्मान्य गजानन शेलार यांचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. या स्पर्धेची आपण शोभा वाढवायची. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. सन्मान्य गजाननजी सुतार यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. अनिकेत शेलार शो मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आपण मंचावरती येऊन आसनस्थ होऊन मंचाची आपण शोभा वाढवावी या आयोजकांच्या वतीने सूचना. गोलंदाज तयार, मोनिश बॉलिंग मार्क वरती. आखो टप्प्याचा मारा, पंच केला, चेंडूला निघून चाललाय चेंडू. डिफेक्शकावर सीमा पार, मिळतील धावा 4. देखना चौकार. पुढे सरसावत इथून मात्र चेंडूला स्मॅश केला आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 4 धावांसाठी चेंडू निघून गेला सीमा पार चौकाराकरिता. अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू जो आहे त्याच्यामध्ये काहीसा बिघाड चौकाराची इथून मात्र मदत आणि या 4 धावा जोडल्यानंतर धावफलकामध्ये थोडासा उत्साह पाहायला मिळतोय. पहिला चेंडू निर्धाव जोडल्यानंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या आपण जर पाहिली तर पहिला निर्धाव चेंडू त्याच्यानंतर चौकार जोडला गेलाय. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती मोनिश. यावेळेस मात्र काय घडलंय, पंचांचं बोट आकाशात वर, फलंदाज बाद, विकेटचं पतन. एकंदर धावसंख्या 4 या अंकावरती स्थिरावले. पुन्हा एकदा काय घडलंय, फलंदाज बाद, विकेटचं पतन, बॅटचं चुंबन घेऊन चेंडू निघून चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. शेलार शो चे प्रमुख जे प्रायोजक आपण पाहतोय अनिकेत शेलार यांचं शुभागमन झालंय. मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय. त्याच पूर्वी त्यांचे छोटे बंधू, ज्यांना छोट्या या नावाने प्रेमाने संबोधलं जातं, असे अभिषेक शेलार उर्फ अभि यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. फलंदाज बाद, विकेटचं पतन, पहिली विकेट हॅट्रिक. दरम्यान आपण पाहतोय पहिली विकेट हॅट्रिक अनिकेत शेलार शो मधील आपण पाहतोय. मोनिश याच्या नावावरती जाते, मनीष याच्या नावावरती जाते. दरम्यान
सन्माननीय नरेशजी शेलार यांचं शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. यावेळेस मात्र वेग चांगला आहे. पुन्हा एकदा चेंडू बॅटला स्पर्श करत निघून चाललाय शॉर्ट फाईनल क्षेत्रामध्ये एका धावे करता. अनबे एंटरप्राइजेस संघ चांगल्या रीतीने इथून मात्र दबाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच दिशेतून विचार केला तर धावा आहेत 5, 3 फलंदाज बाद अशी स्थिती. ऐकूया एक मधुर संगीत. एकंदर धावसंख्या 6 या अंकावरती जाऊन पोहोचताना आपण पाहतोय. बॅक टू बॅक जे प्रयत्न चांगले आहेत त्या प्रयत्नांना इथून मात्र विचार केला गेला तर दर्जेदार स्वरूप मिळणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे. सन्माननीय नरेशजी शेलार यांचं शुभागमन होते. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. स्वर्गीय रोहिदास पाटील स्मृती चषक अनिकेत शेलार शो मध्ये आपलं हार्दिक स्वागत. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकूण एकंदर 7 या अंकावर. विकेटची हॅट्रिक मागच्या षटकामध्ये आपण पाहिली पण इथून मात्र प्रेम व्हाईटची हॅट्रिक करेल का हे मात्र पाहावं लागेल. पुन्हा एकदा घडलं काय. व्हाईटची हॅट्रिक पूर्ण होईल. प्रेमपूर्वक आदरपूर्वक इथून मात्र गोलंदाजी पाहायला मिळत नाहीये. आजचा दिवस जर आपण पाहिला थोडासा उशिराने जरूर सुरू झाला पण सर्व संघ सूचनेचं पालन करत योग्य रीतीने वेळेनुसार इनिंगची पूर्तता करतायत. काय घडलंय तर निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदीच जर आपण पाहिलं तर एक चांगला प्रयत्न. धावसंख्या 8 या अंकावर आपण पाहतोय. पुढचा चेंडू इट्स स्टंट अँड डिलिव्हर. ओहो ये उड़ाया. गेंद तारामंडल में सीधा ब्रह्मांड जी के कमंडल में. आणि अजय आता आपल्या रंगात येतोय. खूपच सुंदर फटका.
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. बघूया पुढचा चेंडू. प्रेम. खूप सुंदर चेंडू. कमबॅक करतोय प्रेम. प्रेम 5व्या चेंडूसाठी. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे आणि एकूण एकंदर 10 चेंडू हाताळले प्रेम याने. 4 अतिरिक्त चेंडू त्याने हाताळले आणि अगदीच जर विचार केला तर फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये चेंडू जो आहे तो यष्ट्यांना स्पर्श करत निघून गेला. धावसंख्या आहे एकंदर 18 धावा. 2 षटकाची अखेर. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली मोनिश याने, पण त्याच्यानंतर त्याच्या मेहनतीवरती पाणी फिरलं नाही असं म्हणता येणार नाही, कारण की त्याने त्याची कामगिरी चोखरित्या बजावली. पण दुसऱ्या षटकामध्ये धावांचा ओघ हा काहीसा वाढता राहिला आणि हा धावांचा वाढत्या ओघामुळेच आणि त्या विचारामुळेच इथून मात्र चांगली मजल मारलेली आहे आई गावदेवी नांदेडने संघाच्या फलंदाजाने. एक जमेची बाजू आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यातील हिरो विदेश फलंदाजी करता आलाय, तर बघूया विदेश कशा रीतीने फलंदाजी करेल या सामन्यामध्ये. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर अजय याच्या समोर सुद्धा उर्वरित जे पर्याय आहेत ते म्हणजे 12 चेंडू आहेत, 12 पर्याय तुमच्या समोर ठेवलेले आहेत. धावसंख्या 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड. यापुढील होणारा सामना आई दुधेश्वरी स्पोर्ट्स कोल्याचा पाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये देपोली संघ 2 हात करेल. जो संघ जिंकेल तो आजच्या दिवसातील फायनल्स करता क्वालिफाय करेल. बघूया कोणता संघ क्वालिफाय करेल. जयदुर्गा विश्वगड संघाचे संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे आयोजकांशी. जयदुर्गा विश्वगड संघ. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र बॅटच्या टोला चेंडू लागून निघून चाललाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत. त्या दोन धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती एकंदर 20 धावा. जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हा खांडपे संघाच्या संघनायकाने सांगितलं होतं की आमचा आज 101% प्रयत्न राहील विजय होण्याचा, विजय संकल्पाचा. तर बघूया तो संकल्प पूर्ण होईल का. आखोटप्प्याचा मारा, चेंडूला स्मॅश केलंय डाऊन दी ग्राउंड. झेलची समाप्ती, विकेटचं पतन, फलंदाज बाद.
गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती सज्ज होईल. षटक क्रमांक 3 हाताळतोय गोलंदाज जितू. उंच पुरासा गोलंदाज आपण पाहतोय आणि त्याच्या विपक्षात खेळण्याकरता किशोर आता मात्र सज्ज होईल. अजयाचा विचार केला तर एकंदर त्यांनी संघाकरता 12 धावांचं योगदान दिलं, ज्याच्यामध्ये 7 चेंडूंचा त्याने सामना केला. असा फलंदाज अजय माघारी परतलाय. पुढचा चेंडू भन्नाट वेग, फटका बसलाय. चेंडू अगदीच यष्टीरक्षकाच्या पुढ्यात येऊन पडतोय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, एकच धाव, अधिक एक मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 21 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. या मैदानावरती जाणता राजा हिवाळी संघाच्या गोलंदाजाचा एक वेगळाच रेकॉर्ड आहे, ज्याला 6 चेंडू हाताळण्याकरता 18 चेंडू टाकावे लागले आणि हृदयाची धगधग 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 ती सुद्धा जवळून जाणवली गेली होती. हा एक आगळा वेगळा विक्रम, भरपूर असे विक्रम आहेत की ज्या मैदानावरती या दादोपाड्याच्या क्रीडानगरीवरती घडलेले आहेत. गोलंदाज जितू तयार. अभि पाटील याने सुद्धा 6 चेंडू 6 चौकार लगावले होते. गावदेवी चषक पिळंजी ही स्पर्धा मागील वर्षामध्ये आपण जी पाहिली होती, पहिली वहिली स्पर्धा असोसिएशन अंतर्गत. धावसंख्या स्थिरावतीय फलकावरती 21 या अंकावरती. अभिषेक गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, पण अपेक्षित फलंदाजी ही मात्र फलंदाजाकडून पाहायला मिळत नाहीये. डावखुरे हाताच्या फलंदाजांना हे खरं तर मैदान नंदनवन आहे, पण तसं काही घडताना दिसत नाहीये. आखोटप्प्याचा मारा, जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक आहे, ज्या जाळ्यामध्ये फलंदाजाला फसवायचं होतं त्या जाळ्यामध्ये फसवलं गेलंय. फलंदाज बाद, विकेटचं पतन. मुंबई विदेशची जागा भरून काढण्यासाठी येतोय रसल द मसल. जय दुर्गा विश्वगड संघाचे संघनायक आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. लगातार 2 चेंडू 2 षटकार 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. फलंदाज करता सुवर्ण संधी आशिषाच्या करता अनिकेत शेलार यांच्या वतीने हे पारितोषिक आहे. 2 चेंडू 2 षटकार 2000 रुपये. यावेळेस मात्र काय घडतंय, चेंडू यष्ट्यांच्या वरनं निघून गेलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी. जितू याच्या गोलंदाजीचा वेग अतिशय भन्नाट आहे आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चांगल्या रीतीने त्याने षटक संपवलंय. एकंदर चेंडूची हाताळणी केली त्यांनी 6 चेंडू पैकी 2 निर्धाव चेंडू हाताळले, 1 केरी धाव खर्च केली, दुहेरी धाव खर्च केली आणि 2 फलंदाज इथून मात्र बाद केले. धावसंख्या आहे फलकावरती 3 षटकाच्या अखेर 21 धावा. दरम्यान आपल्यामध्ये मान्यवर उपस्थित आहेत. नरेशजी शेलार आपण पाहतोय, गजाननजी सुतार आणि भालचंद्रजी शेलार या तिन्ही मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. वळूया आपण सामन्याकडे. आता इथून मात्र टॉप गिअरने फलंदाजी करावी लागेल. प्रहार तर चांगला झालाय, क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय, पण त्याहूनही चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण.
चेंडूला अडवलं गेलंय आणि जवळपास संघाकरता 3 धावांचा बचाव इथून मात्र केला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 या अंकावरती. चला बिरेडे बी फास्ट, प्लीज जरा घाई करायची आहे, वेळ कृपया कमी खर्च करा. आई दुधेश्वरी कोल्ह्याचा पाडा आणि देपोली या दोन संघादरम्यान सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय. यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय. पंच जोराम जोसेफ आमच्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा, अवांतर धावेची मदत. धावसंख्या जाऊन पोहोचते 23 या अंकावरती. 23 रन्स ऑन द बोर्ड. गती परिवर्तन, विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती फक्त आणि फक्त 23 या अंकावरती. नाणेफेक जिंकून अतिशय योग्य निर्णय अन्वे एंटरप्राइजेस खांडपे संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय, असं म्हणायला सुद्धा हरकत नाहीये. अखो टप्प्याचा मारा. न्यू बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. अवांतर धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24 या अंकावरती. जितू याने चांगलं षटक हाताळलं, त्याच्यामध्ये 3 धावा खर्च करत त्याने 2 महत्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवलेल्या आहेत. पुढचा चेंडू, गती परिवर्तन, बिमर की बिमारी, काय घडलंय? इट्स अ नो बॉल. 2 धावा जोडल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल. फलकावरती आपण पाहतोय 26 या अंकावरती. 26 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या फलकावरती जोडली गेलेली आहे. चेंडू गणित धावांचा विचार, धावांचे प्रयत्न ज्या रीतीने सुरू आहेत, ज्या प्रयत्नाने सुरू आहेत, 26 धावा 26. तर तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे आणि इथून मात्र तपासलं जाईल की खरंच चेंडू नो आहे की नाही. तर तपासणी केलेली आहे आणि इथून उद्घोषणा आहे इट्स अ नो बॉल. चला कृपया घाई करा प्लीज. वेळ कृपया आपण कमी खर्च करा. अतिरिक्त वेळ खर्च होतोय, या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष द्या. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. वेग तर चांगला आहे, त्या वेगाला परिवर्तित केलंय. 4 धावांमध्ये मिळतील धावा 4. देखना चौकार.
कराची मदत धावसंख्या 30 या अंकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर पुढचा चेंडू. पुन्हा एकदा वेगाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न, पण चेंडू मात्र निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 4 षटकांमध्ये 31 धावांची आवश्यकता. पुढील सामन्याच्या टॉसकडे आपण वळतोय. आई दुधेश्वरी कोल्याचा पडा आणि देपोली दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता यायचं आहे. बिग फाईट, बिग मॅच इथून मात्र पाहायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाही. दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज होत आहेत. दरम्यान स्वागत आणि सन्मानाकडे आपण वळतोय. आपल्यामध्ये उपस्थित आहेत नरेशजी शेलार, यांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. मी अनिकेत शेलार या शोचे करता धरता अनिकेत शेलार यांना विनंती करतोय, आपण सन्माननीय नरेशजी शेलार यांचं स्वागत आणि सन्मान करावा. सन्माननीय नरेश शेलार यांना माहिती शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात आहे. यानंतर आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय गजानन सुतार यांना सुद्धा मी विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते आपण अनिकेत शेलार यांच्या शुभ हस्ते आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात आणि या मंचाची, या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर भालचंद्रजी शेलार, क्रिकेटवरती नितांत आणि निस्सीम प्रेम असणारे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि नांदेडने संघाचे कोच म्हणून ज्यांची ख्याती आहे, पप्पू नांदेडने संघाचे भालचंद्रजी शेलार यांची उपस्थिती आपण पाहतोय. मी सन्माननीय नरेशजी शेलार यांना विनंती करतोय, आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याच्या नाणेफेक करण्याकरता नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण यावं विना विलंब. गोष्टी वॉटर सप्लाय, प्रसाद बियर शॉप, टायगर जिंदा है ग्रुप, एकविरा स्लाइडिंग वर्क, मोरिया स्लाइडिंग वर्क, श्री गणेश स्लाइडिंग वर्क्स, त्याचप्रमाणे जनमान नांदेडने, आई गावदेवी दादूपाडा, आई गावदेवी स्पोर्ट्स नांदेडने, सृष्टी चायनीज कॉर्नर, जियांश एंटरप्राइजेस, एनपी एंटरप्राइजेस, आरके कन्स्ट्रक्शन, मित कुमार अँड कंपनी, कवाड हॉटेल, साई अमरदीप, योगेश पाटील आणि सिया कन्स्ट्रक्शन यांच्या सर्वांच्या वतीने नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय. एका बाजूला आहे अनिकेत शेलार शो आणि एका बाजूला आहे पप्पू 11 नांदेडने. तर देपोली संघाचा कॉल आहे, पप्पू 11 असा कॉल आणि अनिकेत शेलार शो आलेला आहे. तर नाणेफेक जिंकलेली आहे आई दुधेश्वरी स्पोर्ट्स कोल्हाचा पाडा संघाने. सामना सुरू झालेला आहे, निर्णय काय असेल? फलंदाजी. खूप खूप शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. तर नाणेफेकीच्या कक्षातून बातमी अशी आहे, आई दुधेश्वरी स्पोर्ट कोल्हाचा पाडा संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे. ओळीया समर्थन कक्षाकडे सज्ज आहेत रवी मांजरेकर सर. धन्यवाद रोहन पाटील सर. 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता 31. 24 चेंडू आणि 31 धावा, लो स्कोरिंग सामना म्हणता येईल. तर आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये धावांचा डोंगर रचण्याचा प्रयत्न केला होता सर्व संघांनी, परंतु या 24 चेंडू मध्ये फक्त 30 धावा जमा केल्या आहेत. 31 धावांची आवश्यकता आहे. सामना आपण पाहतोय आई गावदेवी जोरदार अपील केलेले आहे, परंतु पाहूया पंच इशारा करतायत की पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केलेली आहे. पहिल्या चेंडूवर मोठा आदरा, गडी बाद. देवेश हा बाद झालेले एक माफक आव्हान आहे, परंतु लो स्कोरिंग सामने रंगतदार होतात हे आपण नेहमीच पाहतोय. नवीन फलंदाज आलाय सूरज. देवेश बाद, आदित्य
राऊंड द विकेटचा मारा करताना पॉवर प्लेचे षटक आहे, त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न केला. चेंडू दंदन दंदन दंदनकारीत सीमारेषेच्या बाहेर आलाय हा दर्जेदार. पण झालेले आदित्यचा पुढचा चेंडू सामना करेल फलंदाज सूरज आणि त्या ठिकाणी उतारे. त्या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर थांबण्याचं नावच घेत नाही. चेंडू दंदन करीत गेलाय. पहिल्या चेंडूवर गडी बाद तर झाला, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर चौकार. पुन्हा एकदा चौकाराचे हॅट्रिक येईल का? आजच्या दिवसामध्ये 3 हॅट्रिक तर झालेले आहेत चौकाराचे. आज षटकारांचे हॅट्रिक पाहायला मिळालेले नाही, आज विकेटचे हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला, पंच दर्शवतात सॉफ्ट सिग्नल काय? जर आमच्या कॅमेऱ्यामध्ये जर आलं असेल तर ते आम्ही दाखवू शकतोय, कारण हा तुमचा सिग्नल कंपल्सरी पाहिजे. नॉट आउट आहे. यस, हा आणि फलंदाज बाद. तिसऱ्या पंचांची ते मागणी केली होती, तिसऱ्या पंचानं हेरलं आणि आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचला नाही फलंदाज प्रेम, त्याच्यामुळे धावचेच्या रूपाने बाद. तो शून्यावर बाद झाला ना तर त्याला गोल्डन डक म्हणतात, परंतु एकही चेंडू न खेळताना जो फलंदाज बाद होतोय त्याला मात्र वेगळंच नाव आहे. त्या खेळाडूला डायमंड डक असं नाव देण्यात आलेलं आहे, कारण कुठल्याही चेंडूचा सामना न करताना जो गडी बाद होतोय तो डायमंड डक या नावाने बाद होतोय. 2 गडी बाद, धावसंख्या झालेले 8. 31 धावांचं माफक आव्हान आहे, परंतु 31 धावा करता करता पहिल्याच षटकामध्ये 2 सफलता प्राप्त, धावसंख्या 8. हवे चेंडू आहे, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक येतोय, झेल पकडतोय, बाद होतोय फलंदाज कोण?
हा निर्धाव चेंडू. धावसंख्या झालेले 8. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतोय तर गोलंदाजी मार्कवर विशाल आणि त्याचा सामना करेल फलंदाज वैभव. पाहूया वैभव. वैभव एक उंचपुरा असा हा फलंदाज आहे. पाहूया आपल्या उंचीचा फायदा तो कशा पद्धतीने उचलेल. चांगला चेंडू. सन्मान दिलेले क्रिकेटचं सूत्र आहे. चांगल्या चेंडूचा सन्मान, खराब चेंडूचा समाचार. आणि सन्मान दिलेले परंतु एक धाव मिळते. एका धावाने धावसंख्या दिलेले 3 बाद 9. 3 बाद 9. 31 धावांचं माफक आव्हान आहे. परंतु या 31 धावा करण्यासाठी मी तर म्हणेन घाम पोहोचलाय की काय अन्वे इंटरबाजे संघाला. तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. पहिले षटक हाताळलं फक्त 8 धावा 3 गडी बाद. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर तर सिंगल. पुढचा चेंडू विशाल. हवे चेंडू. हवे चेंडू. हे झालं रचलंय काय, हे घडलंय काय. कॅच सोडले की मॅच सोडले. एक धाव मिळते. एका धावाने धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते ती म्हणजे 3 बाद 10. एक सोपा सुंदर लॉलीपॉप असा झेल होता परंतु तो पकडता आलेला नाही. क्षेत्ररक्षक तिथे आहे. विदेश कडनं हा झेल सुटलाय. विशाल. पुन्हा एकदा फसलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. धावचित करण्याची नामी संधी आली. हो पंच म्हणते हो बॅक टू डग आउट. चले जाऊचा इशारा केलेला पंचाने. अजून एक गडी बाद. चौकार. असा डेंजर हाय बॅट्समन. संख्या झाले 16. या फटक्यांची आवश्यक 15. धावसंख्या झाले 15. चौकाराची अपेक्षा होती अन्वे इंटरबाजेस खांडपे संघाला आणि तो चौकार मात्र आलेले. का चुकीमुळे जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा बहाल केलेले आहेत. काहीतरी कान मंत्र दिलाय गोलंदाजाला. पाहूया कान मंत्राचा कशा पद्धतीने फायदा होईल. कधी कधी कान मंत्र चुकीचे सुद्धा ठरू शकतात. पुन्हा एकदा विदेश त्या जागेवर आलेले. धावसंख्या 15. फुलटा चेंडू होता का आणि हे घडतंय काय. शर्यत लागले दोघांची कोण जिंकेल. परंतु आता तरी दिसतंय की क्षेत्ररक्षक ही शर्यत जिंकलेले. या चेंडूवर धावा मिळतील किती.
3. 3 धावाने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 18. पंचाने रिव्ह्यू घेतलेले बिमर साठी. बघूया आमचे तिसरे पंच चेक करा कशा पद्धतीने चेंडू हाताळलाय, चेंडूची उंची किती होती हे पाहणे गरजेचे आहे. आता तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. काय इशारा आहे तो पाहूया तिथून. मित्र म्हणून गोलंदाजी आतापर्यंत तर खूप चांगले झाले, क्षेत्ररक्षण थोडस खराब, त्याच्यामुळे ह्या धावा आपल्याला रोखावे लागतील सामना जिंकायचा असेल तर. आणि जर खंडपे संघाला जिंकायचं असेल तर 1-2 मोठा फटका मारणे गरजेचं आहे. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय फेर डिलिव्हरी, कारण फलंदाज खूप पुढे आलेला, त्याच्यामुळं तिसऱ्या पंचाने निर्णय दिलाय की फेर डिलिव्हरी. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय विशाल, सामना करतो डावखुरे हाताचा फलंदाज आशीर्वाद. आशीर्वाद मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू सटकला होता. पंच तिसऱ्या पंचाची मागणी करताय धावचित आहे की नाही हे पाहण्यासाठी. तुमचा निर्णय काय? बाद. यस, मी हेच म्हणतो, कधी जर आमच्या कॅमेऱ्यामध्ये नाही आला तर तुमचा सॉफ्ट सिग्नल आम्हाला हवा आहे, कारण आपण एका कॅमेऱ्यात हे चित्रीकरण करतोय. डीजे जरा थांब, तुला एक संधी मिळेल, फक्त थोडा थांब. रात्री मी 2 वाजता ऐकत होतो, इथे आवाज येत होता, 2 वाजता पण इथे डीजे वाजतो. आयोजक आमचे खूप मेहनत घेत आहेत. रात्री 2 वाजता डीजे, त्याच्या आधी 2 वाजता मला इथूनच या मैदानावरून फोन आला होता. अनिकेत शेलार शो आपण पाहता, ठिकाण दादूपाडा ही नगरी. तिसरे पंच पाहूया काय निर्णय देत आहेत, कारण सामना रंगतदार स्थितीमध्ये चाललाय, कोणावर अन्याय होणार नाही याची आमची कमिटी सुद्धा दक्षता घेते. थोडासा वेळ घेत आहेत आणि पंचांचा निर्णय काय, तर गडी बाद. धावचीच्या रूपाने गडी बाद झालेले, पंचांनी सिग्नल दिला होता बाद. बजाव.
क्वालिफाय झाला होता या मैदानावर हा गावदेवी आई गावदेवी नांदेडने संघ. पाहूया हे वेळेस काय घडतंय. तो साल दुसरा होता, हा साल दुसरा आहे. त्यांच्या पुढे तो संघ वेगळे होते, आज संघ वेगळे आहेत. मैदान तेच. मागच्या वर्षी याच मैदानावर जवळजवळ सर 5 टुर्नामेंट झाल्या आणि या मैदानावर काय फटका पाहायला मिळतो. प्रेक्षक वाट पाहत होते आमचा सन्मान कधी करेल हा फलंदाज आणि प्रेक्षकांच्या सन्मानासाठी आलेला दर्जेदार षटकार. दहा चेंडू मध्ये आता धावसंख्या दिले 25. एक धाव पूर्ण. आता विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय टीम अन्वी एंटरप्राइजेस खांडपे या संघाला. भरपूर असे सपोर्टर सुद्धा खांडपे संघाचे त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. गावात स्पर्धा चालू असताना सुद्धा आपल्या या संघाच्या पाठीमागे बरेचसे त्यांचे सपोर्टर आलेले आहेत. त्यांचे सुद्धा मनापासून अभिनंदन असेल. गोलंदाज किशोर, पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर सिंगल. पाच धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 5 धावा. सन्मान दिलेले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु हिट होऊ शकला नाही. 1 धाव मिळते. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 4 धावा. सामना पूर्णपणे एका षटकाराने झुकवलेला आहे. आशीर्वाद याच्या बॅट मधून आलेला तो षटकार. एक फटका खेळ खलास होईल का? कारण डावखुरी आता फलंदाज आशीर्वाद आपल्या गावदेवीचा देवीचा आशीर्वाद घेऊन आलाय. हा आशीर्वाद पाहूया. 8 चेंडू 4 धावा आणि बाद. 7 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता. ओम, मी मगाशी सुद्धा म्हटलं होतं की ओम हा एक धडाकेबाज फलंदाज आहे. रोहन सर, आपण जेव्हा डीडी स्पोर्ट मैदानावर जेव्हा समालोचन करत होतो त्यावेळेस ओमची जी फलंदाजी होती ना अगदी देखण्याजोगी होती. काय त्याचे ते फटके होते त्या डीडी स्पोर्ट मैदानावर. त्या फटक्यांची आता तेवढी आवश्यकता नाही कारण धावांची आवश्यकता आहे फक्त 4. 7 चेंडू मध्ये 4. पाहूया कशा पद्धतीने या फटका, परंतु खूप तो उशिरा उतरतोय. झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. 6 चेंडू मध्ये 4 धावांचे. परंतु मित्रांनो अजून सामना संपलेला नाही. सामना अजून संपलेला नाही कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकून होत नाही या षटकामध्ये कोण षटक हाताळेल पाहावं लागेल. सहा चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. हा जर सामना गावदेवी नांदेड संघाने जर जिंकला तर अनिकेत सेलार याच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आणि आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला तर 5000 रुपये. 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता अन्वी एंटरप्राइजेस संघाला फक्त 4. फक्त म्हणून सुद्धा चालणार नाही कारण हा क्रिकेट आहे. सरडा जेवढा रंग बदलत नाही त्याच्यापेक्षा वेगळे रंग बदलणारा हा खेळ आहे. काहीही होऊ शकतोय. सर सांगतात ना कुछ भी हो सकता है. गोलंदाज विदेश पाहूया.
हृदयाची धगधग वाढवणारा सामना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. सर्व प्रेक्षकांच्या नजरा. एक फटका खेळ खाल्लास की चांगली गोलंदाजी करून 1-2 गडी बाद करण्यात यश येईल विदेशाला. काही चेंडू सामना जिंकायचा असेल तर काही चेंडू डॉट नक्कीच टाकावे लागतील विदेशाला. सामना जिंकायचा असेल तर 4 धावांची आवश्यकता अन्वय इंटरव्ह्यू खांडपे संघाला. हो 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 पहा पहिला चेंडू तर निर्धाव गेलेला आहे. मी सांगितलेलं मित्रांनो सामना अजून संपलेला नाही. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो ज्या वेळेस एका चेंडू मध्ये षटकार हवा असतो ना तेव्हा तो जरूर लागतोय, पण एका चेंडूवर 1 धाव हे गणित खूप कठीण असते. त्याच पद्धतीने आता 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 4 धावा. स्वान पथक आलेले पाहणी करण्यासाठी. कुठे बॉम्ब बिम ठेवलेला नाही ना, ते इथे होणार नाही कारण हे मैदान दादूपाडा नगरीचं आहे. कोणाची हिंमत नाही होणार. विदेश उडवला पटका बसलाय. हो झेल सोडला. कॅच सोडले की मॅच सोडले. आता संधी आली होती परंतु असेच झेल ना मित्रांनो हे बघण्यास सोपे पण पकडणे खूप कठीण असते. 1 धाव. आता मात्र 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. एखादा डॉट बॉल येईल की एखादा मोठा फटका काय होईल. धगधग वाढवणारा सामना आहे. स्कूलची बस थांबवून या सामन्याचा आनंद लुटतायत. हे बडोदा हवे मित्रांनो. इथे जाणाऱ्या येणाऱ्यांची सुंदर सोय. खूप अंतर कमी झालेले आपल्याला भिवंडीला जाण्यासाठी, परंतु मी नेहमी सांगतो नंतर आपल्याला संधी मिळेल का. ओ ये पकडा आहे ना मित्रांनो. सामना संपलेला नाही त्याचं उत्तर देताना आता असं वाटलं की खेळ खाल्लास परंतु नाही. बजाव. चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. चला सामना बरोबरीत सुटला तर पहिला फलंदाजी करणारा संघ विजय होईल. 21 धाव. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. हा चेंडू कशा पद्धतीचा असेल. धगधग वाढवणारा हा सामना. प्रेक्षकांच्या नजरा खिलून ठेवणारा हा सामना पाहतो आपण. टीम आई गावदेवी नांदेड आणि टीम अन्वी इंटरप्राइजेस खांडपे. 2 चेंडू 2 धावा. आता प्रेशर मध्ये गोलंदाज. प्रेशर मध्ये आलाय फलंदाज. प्रेशर मध्ये पाठीराखे. प्रेक्षकांना तर मजाच मजा. प्रेक्षकांना असेच सामने आवडतात. कुठला संघ जिंको काही देणं घेणं नाही. त्या प्रेक्षकांना अशाच पद्धतीचे सामने आवडतात. रंगात रंगात ह्या 2 दिवसामध्ये एवढा कुठला सामना रंगलेला नव्हता तो आजचा सामना रंगलाय. 2 चेंडू 2 धावा. जास्ती वेळ दौडू नका. अजून एक सामना खेळायचा आहे. चला 2 चेंडू 2 धावा. 2 धावा 2 चेंडू. कोण जिंकेल कोण हारेल. आणि पंच आमच्याकडे बोलतायत हा चेंडू वाईट आहे. खराब चेंडू हाताळलाय. आता 2 चेंडू मध्ये 1 धावेची आवश्यकता आहे. 2 चेंडू 1 धाव. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली होती विदेशाने, परंतु हा चेंडू थोडा वेगात टाकण्याच्या नादामध्ये दिशेमध्ये भरकटतोय. 2 चेंडू 1 धाव. थोडासा धीर आलेला दिसतोय कारण एखादा चेंडू जर अजून मिस झाला तर 1 चेंडू मिळेल ही आशा आहे अन्वी इंटरप्राइजेस खांडपे संघाच्या फलंदाजांना. विदेश
देशला चला सामना लगेच चालू करायचा आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडू मध्ये एका धावेची आवश्यकता आहे. पुन्हा एखादा डॉट बॉल येईल का की एक धाव पूर्ण होईल. आली विजयाची धाव आणि याच बरोबर अन्वी इंटरप्राइजेस खांडपे हा संघ विजय. परंतु माफक सर आव्हान होते 31 धावा करायचे 24 चेंडू मध्ये. परंतु मी तर म्हणेन 31 धाव करण्यासाठी घाम पडलाय तो अन्वी इंटरप्राइजेस संघाच्या फलंदाजांना. खूप खूप धन्यवाद. विजय संघाच्या हार्दिक अभिनंदन. हरल्यांचे कौतुक. तेवढ्या मी देईन दिरक्या तुला